श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे चैत्र पौर्णिमा, तसेच उद्या हनुमान जयंती देखील आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. हिंदू धर्मात पौर्णिमेची तिथी खूप पवित्र मानली जाते. दर महिन्याला पौर्णिमा येत असते. हिंदू धर्मात पौर्णिमा हा प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस असतो. महिन्याच्या नावावरूनच पौर्णिमा हे नाव पडले आहे. चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात सनातन धर्माला विशेष महत्त्व आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान केले जाते. तसेच या दिवशी भाविक गंगा नदीसह पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. तसेच दान धर्म देखील करतात. असे केल्याने मनुष्याच्या सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. कारण या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जगाचे रक्षक भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी पूजा करताना भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीला नारळ आणि तांदळाची खीर अर्पण केली जाते. त्याचसोबत चैत्र पौर्णिमेची ही तिथी पूजेबरोबरच पूर्वजांसाठी देखील खूप महत्त्वाची आहे. या दिवशी पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो व आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा जय हनुमान लिहायला विसरू नका. आता चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. आता सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. तसेच घरामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका, चिमूटभर हळद टाका आणि असं पाणी आपण घरामध्ये शिंपडावं. यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. आता या दिवशी आपण दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. या दिवशी आपण मुख्य दरवाजावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे. हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे. गोमूत्र नसेल तर अशा वेळी शुद्ध तूप टाकू शकता. ओल्या हळदीने आपण मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढावं. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. आता या दिवशी आपल्याला एका फुलाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. पण त्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण अखंड तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. मातीची पंती ठेवायची आहे. त्यामध्ये शुद्ध तूप टाका किंवा तिळाचं तेल, मोहरीचं तेल देखील टाकू शकता. आता एक लवंग घ्यायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. एक हिरवी वेलची घ्यायची आहे. ही हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. तसेच एक भीमसेनी कापराची वडी या दिव्यामध्ये कुस्करून टाकावी. कारण की कापराच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आता यानंतर आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीला ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. मग तुम्ही अगदी तांदळाची खीर बनवू शकता किंवा मखाण्याची खीर बनवली तरी पण चालेल. थोडा वेळ ती माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे. नंतर ती घरातील सर्व व्यक्तीने ग्रहण करायची आहे. तसेच या दिवशी तुम्ही सत्यनारायण पठण देखील करू शकता किंवा श्रवण केलं तरी पण चालेल. आता आपल्याला एका फुलाचा उपाय करायचा आहे, तर ते म्हणजे गोकर्णीचं फूल. वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहे. तसेच गोकर्णी घरात लावल्यामुळे घरात देखील सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी देखील नांदते. गोकर्ण फुलाला विष्णुप्रिया, अपराजिता, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते. भगवान विष्णूंची कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, ज्यामुळे जीवन आनंदी राहते. कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे.
गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन देखील स्थिर राहते असे मानले जाते। यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात। आता या दिवशी अगदी तुम्ही गोकर्णीचे झाड देखील खरेदी करू शकता आणि ते घरी लावू शकता। यामुळे माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो व आपल्या घरामधील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते। आता हेच गोकर्णीचं फूल आपण घ्यायचं आहे। आता 2 फुले घ्यायची आहेत। तर सर्वात प्रथम आपण एक फूल घ्यावं, मग तुम्ही एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे। हे कापड माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे। हे फूल घ्यायचं आहे। या फुलाला अभिषेक करणे शक्य असेल तर अभिषेक देखील तुम्ही करू शकता किंवा फक्त थोडंसं पाणी शिंपडलं तरी पण चालेल। आता यावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, तसेच धूप दीप दाखवायचा आहे। आता हे फूल आपण हातामध्ये घेऊन ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे। हा मंत्र आपण 108 वेळा म्हणायचा आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा मंत्र म्हणायचा आहे। तसेच हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम देखील 11 वेळा म्हणावे। अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल, पण या 2 सेवा आपण या दिवशी आवर्जून करायच्याच आहे। आता हा उपाय कोण करू शकतं? घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय, ही सेवा केली तरी पण चालेल। फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही। आता ही सेवा करून झाल्यानंतर हे फूल आपण हातामध्ये ठेवून माता लक्ष्मीला आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे। मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करतो, मेहनत करतो, मेहनतीचे फळ मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे। आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर हे फूल माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे। आता हे फूल आपण माता लक्ष्मीजवळ थोड्या वेळ तसंच राहून द्यायचं आहे। अगदी तुम्ही 1-2 तासासाठी जरी माता लक्ष्मीजवळ ठेवलं तरी पण चालेल। त्यानंतर थोड्या वेळाने हे फूल आपल्याला तिथून उचलायचं आहे। तुम्ही ते लाल रंगाच्या कपड्यामध्ये देखील बांधू शकता आणि हे फूल आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे, की ज्यामुळे आपल्याला धनप्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते व आपल्या घरामध्ये कधीही कसली कमतरता ही भासत नाही। तसेच हेच फूल आपण घरातील जी पण कमवती व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडे देखील ठेवायला देऊ शकता। यामुळे त्या व्यक्तीला ज्या काही अडचणी, अडथळे येत असतील किंवा नजरबाधा झालेली असेल, पैशांच्या काही समस्या असतील तर त्या सर्व दूर होण्यास मदत होत असते। आता यानंतर आपण आणखीन एक फूल आणलं होतं, तर आपण थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे। त्यावरती भीमसेनी कापराच्या 3 ते 4 वड्या टाकायच्या आहे। त्यावरती आपण 2 लवंगा टाकायच्या आहे। लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या आणि त्यावरती आपण हे गोकर्णीचं फूल ठेवायचं आहे। आता आपण याचा जाळ करायचा आहे आणि हे कापूर जाळण्याचं भांडं आपण देवघरामध्येच राहून द्यायचं आहे। देवघरामध्ये हे भांडं आहे आणि जो जाळ होत आहे तोपर्यंत आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करतच राहायचा आहे। यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो। कुलदेवीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळतो आणि कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपल्यावरती कोणतंही विघ्न, संकट हे येत नाही। या दिवशी तुम्हाला देवीची ओटी भरणे शक्य असेल तर आवर्जून देवीची ओटी देखील भरू शकता किंवा एखाद्या महिलेची जरी ओटी भरली तरी पण चालेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।